एवढे रिक्षावाले येड्यासारखे चालवतात ना, तर या ॲम्ब्युलन्सला जायला पण आता जागा नाहीये. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything. Good morning guys, this is the day 2 of my 15 days challenge. आता 5:43 झाले, आता जस्ट जिमसाठी निघालोय. तर दिस इज द डे 2. आज एक्साइटेड तर आहे, पण काल फर्स्ट डे असल्यामुळे थोडा अवघड गेला. तर लेट सी. तर आज बॅक आणि बायसेपचा वर्कआउट करणार आहे. काल चेस्ट आणि ट्रायसेप केला, आज बॅक आणि बायसेप करणार आहे. तर काल व्लॉग एडिट करता करता 12:30 झाले, पण 15 डेज चॅलेंज घेतलंय. तर उठलो पटकन 5:30ला. आता जिममध्ये पोहोचतोय. तर आज बघू कसा वर्कआउट होतोय, सांगतो. Hit that bass line nice and slow. Ooh, yeah. Talk box singing, let the rhythm flow. Palm trees swaying, do you feel that breeze? Rolling down the boulevard, feeling at ease. Cruising. आज एकदम तगडावाला वर्कआउट झालाय बॅक आणि बायसेप्सचा. आता घरी चाललोय. आता घराच्या इथे पोहोचलोय. जो तुम्ही व्लॉग बघितला डे 1चा, तर तो आता मी अपलोड करतोय. तर होप सो तुम्हाला तो व्हिडिओ आवडला असेल आणि पूर्ण सिरीज फॉलो करा. आज डे 2 आहे. आज एकदम बेस्ट तगडावाला वर्कआउट मस्त एकदम झालेला आहे. रोज शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरून जाताना एक गोष्ट नक्की लक्षात येते की अगर तुमचे स्वप्न मोठे आहेत तर संघर्षाची भीती नाही ठेवायची. आम्हाला बाकी कुठल्याही मोटिवेशनची गरज नसते. शिवाजी महाराज हेच आमच्यासाठी एक खूप मोठे मोटिवेशन आहेत. आज आपले ज्येष्ठ आणि तरुण असे तरुणाला लाजवेल असे 15 वर्षाचे आपले नवयुवक ज्येष्ठ सहकारी टायगर किलर, आम्ही त्यांना टायगर किलर म्हणतो कारण की त्यांचं नाव वाघमारे आहे आणि टायगर किलर असे लाडाने बोलतो. खूप छान व्यक्तिमत्व आहे. नेहमी आमच्या सोबत हसत खेळत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नेहमी झळकतो. अशा आमच्या लाडक्या मित्राला वाढदिवसाच्या आणि या प्रकट दिनाच्या लक्ष शुभेच्छा. असंच त्यांनी आमच्या सोबत राहावं, हसत खेळत बागडत राहावं आणि त्यांना उदंड आणि निरोगमय आयुष्य लाभो ही मी प्रार्थना करतो. त्यांच्यासाठी 2 ओळी. वाघमारे महाराज आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कधी करत नाहीत लापरवाही. टायगर किलर दैनंदिन जीवनात कधी करत नाहीत लापरवाही, म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर झळकते आजही तरुणालाही लाजवेल अशी तरुणाई. तर अशा प्रकारे आम्ही ट्रेनमध्ये कोणाचा अगर बड्डे वगैरे असेल तर सेलिब्रेट करतो. खूप मस्त वाटतं, एन्जॉयमेंट वाटते, खूप मस्त वाटतं. समोरच्याला पण चांगलं वाटतं, आपल्याला पण चांगलं वाटतं की आपल्या मित्रपरिवारामध्ये ते कोणी आपले नात्यातले नसतात, काही नसतात, पण फक्त एक ट्रेनमध्ये जमलेला तो ग्रुप असतो. आणि तो ग्रुप मिळून जेव्हा आपण तो ग्रुप जेव्हा सगळ्यांसाठी एक स्पेशल बनतो तर त्याच्यातून पण दोस्ती तयार होते आणि खूप साऱ्या अशा गोष्टी ट्रेनमध्ये होत राहतात. आणि हीच मुंबई लोकलची खासियत आहे. संध्याकाळची ट्रॅफिक बघा शिवाजी चौकात. आता एवढे रिक्षावाले येड्यासारखे चालवतात ना, तर या ॲम्ब्युलन्सला जायला पण आता जागा नाहीये. काय बोलायचं यार.
ना धड चालायला जागा आहे ना ॲम्ब्युलन्सला जागा आहे. हे गाड्या आता इथे उलटा टाकतात ना गाड्या. आता हा वन वे इकडून येण्यासाठी मग उलटा गाडी टाकतात असे बावळट लोक, त्यामुळे सगळ्या लोकांना उशीर होऊन जाईल. ट्रॅफिक कुठपर्यंत गेले. ट्रॉन आणि एवढी ट्रॅफिक असते ना या टायमाला, संध्याकाळच्या टायमाला, आणि लोक आणि रिक्षावाले नुसते येड्यासारखे चालवत असतात. तर त्यामुळे कळत पण नाही की कुठून जायचं कुठून नाही. सगळ्या गाड्या आडव्या तिडव्या घुसतात. आता काय इकडेच रस्ता आता मोकळा होतोय आणि तिकडे त्या सर्कलला एवढी ट्रॅफिक होऊन जाते की काय बोलायला सवाल नाही. आणि ती ट्रॅफिक इकडे संध्याकाळच्या टायमाला कल्याण स्टेशनला येणं म्हणजे एक त्रासच आहे. आता तो रोड जो आहे त्या साईडचा तो अख्खा जाम आहे. हा रस्ता तरी थोडा खाली असतो पण तो रस्ता बघा अख्खा जाम आहे. पूर्ण लास्ट पर्यंत पूर्ण गाड्या थांबल्यात. आपला चला टेन्शन नाही की आपलं ऑपोजिट साईड आहे तर आपण बरोबर चाललोय. हे बघा इकडे ट्रॅफिक हे बघा पूर्ण गाड्या थांबल्यात. आता इथून या लोकांना 50 मीटर करायला पण अर्धा तास लागेल संध्याकाळच्या टायमाला. दिस इज द मुंबई अँड दिस इज कल्याण. मुंबई कल्याण काय सगळं सेमच झालंय. आता जस्ट बिल्डिंगच्या इथे पोहोचलोय. संध्याकाळी गाडी चालवणं म्हणजे जाम वैतागवाडी होतो. बघितलं तुम्ही की कशा प्रकारे गर्दी असते. पूर्ण मुंबई म्हणा, ठाणे म्हणा, कल्याण म्हणा, संध्याकाळच्या टायमाला पीक टायमाला एवढी ट्रॅफिक असते ना की गाडी काढायचा खरंच कंटाळा येतो. तर आता फटाफट जेऊ. आणि हा बी सरप्राईज, आता माझे जे स्टेप्स आहेत तर ते ऑलमोस्ट 9,000 झाले. तर आता फक्त 1,000 पाऊलच चालायचं आहे. तर जेवण करून मला फक्त एक 10-15 लिफ्ट ॲज युजल. तर जेवण करून फक्त आता मला 1,000 पावलं चालायचे. ओ ये 10,000 स्टेप्स कंप्लीट केले. घरी आलो. आता व्लॉग एडिट केला जो तुम्ही आता बघितला. आता वाजलेत ऑलमोस्ट 12. उद्या परत उठायचं आहे जिमसाठी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हर हर महादेव.